वेलकम बॅक टू द चॅनल। तर आज मी आहे ना विहांशची जी रूम आहे म्हणजे डेडिकेटेड विहांशची रूम ॲक्च्युली नाही आहे, तर त्या रूम्सला मेकओव्हर करणार आहे। स्पेशली ती विहांशसाठी प्ले रूम बनवणार आहे, कारण सध्या समर वॅकेशन सुरू झालेले आहे आणि आमचा जास्त वेळ टी व्हीमध्ये जातो आहे, आम्ही टी व्ही जास्त बघतो आहे, तर त्याचा स्क्रीन टाईम कमी करायचा आहे आणि त्याला इंडोर सध्या बाहेर पण खूप ऊन आहे, तर दिवसभर तो बाहेर पण जाऊ शकत नाही। संध्याकाळी मी त्याला खेळायला घेऊन जाते, पण दिवसभर त्याला कसं एंगेज ठेवायचं त्यासाठी मी त्याची एक प्ले रूम सेट करणार आहे, म्हणजे तो त्या प्ले रूममध्ये एंगेज राहील, खेळेल। पण तुम्हाला शेअर करणार आहे की मी आज कसं त्याचं प्ले झोन एरिया क्रिएट करणार आहे। तर सध्या तर ही जी रूम आहे ती अशी दिसते आहे आणि ही ॲक्च्युली गेस्ट बेडरूम आहे, म्हणजे कोणी जर आलं तर गेस्ट झोपेल त्या हिशोबाने ठेवलेली आहे। बेड वगैरे नाही आहे, कोणी आलं तर खाली आमच्याकडे आहेत गाद्या वगैरे आहेत, त्याच्यावरती झोपतात। तर मी या रूमला विहांशची जी रूम आहे ती सेट करणार आहे, तर चला मग। तर मी जे आहे रूम सेट करायला घेतलेली आहेत आणि सगळ्यात पहिलेले आहे ना सगळं सामान वरून काढून घेतलेलं आहे आणि यावरती ना हे ॲक्च्युली ना कार्डबोर्ड्स आहे, यामध्ये बरंचसं सामान आहे। आम्ही ॲक्च्युली रेंटेड फ्लॅटमध्ये राहतो आणि आधी आम्ही सिल्वासाला राहायचो, तिथे आमचं स्वतःचं घर होतं, त्यामुळे ना खूप सारं तो फर्निश फ्लॅट होता, तर खूप सारं सामान आमचं इथे आहे आणि हा आमचा सेमी फर्निश फ्लॅट आहे, त्यामुळे बरंचसं सामान जे आहे ठेवायला जागा नव्हती। जसं ब्लँकेट झालं, त्यानंतर बाहेरचे जे लग्नामध्ये वगैरे घालायचे जे कपडे असतात ते सगळं सामान ठेवायला जागा नव्हती, कारण आम्ही एक कबड घेतलेला, पण तिथे सिल्वासाला ना आमचं सगळं फिक्स फर्निचर होतं, कबड वगैरे वार्डरोब आहे ना ते सगळं फिक्स होतं, त्यामुळे ते आणता नाही आलं। तर म्हणून मी बरंचसं सामान आहे जे गरजेचं नाही आहे ते मी कार्डबोर्डमध्येच ठेवलेलं आहे, कारण रेंटच्या घरामध्ये कसं असतं ना की काहीच सांगता नाही येत की कधी तुम्हाला फ्लॅट चेंज करावं लागेल, म्हणून मी जे सामान कामाचं आहे तेवढंच बाहेर काढलेलं आहे। आणि ब्लँकेट्स वगैरे झाले जे उन्हाळ्यात आपल्याला गरज पडत नाही, हिवाळ्यात शक्यतो लागतात। त्यानंतर माझ्या साड्या वगैरे आहेत त्या सगळ्या मी कार्डबोर्डमध्ये ठेवलेल्या आहेत आणि हे जे कार्डबोर्ड्स आहे हे मी आता नाही काय झालेलं ना एकावरती एक ठेवल्याने ना ते ना बसून गेलेले आहे, तर मी ना या पद्धतीने ना याचा यूज करणार आहे विहांश टॉईज ठेवायसाठी। तर या पद्धतीने ना मी उभे त्याला ठेवलेले आहेत आणि जेणेकरून आहे ना त्याच्या हाईटनुसार त्याला खेळता येईल, म्हणजे उभं राहूनसुद्धा जर त्याला खेळायचं असेल तर तो खेळू शकेल। आणि सगळे कार्डबोर्ड्स आहे ते मी काढून घेतलेले आहे आणि सगळ्यामध्ये सामान आहे। आणि हा साईडला जो कॉर्नरला झोका आहेत ना त्या झोक्यावरती सुद्धा विहांश खूप सारे टॉईज ठेवलेले आहेत आणि याच्या आतमध्ये सुद्धा एक टेबल ठेवलेला होता, कारण खूप सारी स्पेस घेत होता, पण मी आता हा टेबल काढलेला आणि ह्या टेबलच्या आतमध्ये सुद्धा खूप सारं सामान आहे। तर त्या सामानामधले जे टॉईज आहे मला डिक्लटर करायचे, सॉर्ट आऊट करायचं आहे, जे काही टॉईज कामाचे आहे, जे विहांश आता सध्या खेळू शकतो, कारण तो आता 3.5 इयर्सचा ओल्डचा आहे आणि बरंचसं जे ज्याचे टॉईज आहे तो नाही खेळू शकत, कारण तो एजनुसार मुलांचे टॉईज खेळण्याची जी हे असते त्यांची वेगळी असते। तर जे टॉईज तो आता खेळत नाही तो मी कोणाला देऊन टाकेल, तर मी ते सॉर्ट आऊट करणार आहे। आणि जे कामाचं सामान नाही आहे, कचरा वगैरे पेपर वगैरे असे खूप सारे पडलेले आहे, ते मी डायरेक्ट डस्टबिनमध्ये टाकणार आहे। त्यासाठी मी डस्टबिन इथे पहिलेच आणून ठेवलेला आणि त्यानुसार ना मी एक ट्रे आणलेला आहे। तर जे टॉईज विहांश कामाचे आहे ते मी एका साईडला टाकणार आहे आणि जे कामाचे नाही ते सगळे मी डायरेक्ट डस्टबिनमध्ये टाकलेला। आणि बघा मी सगळं टॉईज नाही ते सॉर्ट आऊट केले होते आणि विहांशने पूर्ण ते जी टोपली आहे पूर्ण उलटीच पाडलेली, त्यामुळे माझं इथे काम वाढलेलं। लहान मूल घरात असेल ना तर व्हिडिओ शूट करणं खूप कठीण जातं,
कारण व्हिडिओ पण शूट करायचा आहे, विहांशकडे लक्ष पण द्यायचं आहे आणि मध्ये मध्ये अँगल पण चेंज करायचा आहे. पण असो, आता त्यानंतर ना हे कार्डबोर्ड जे आहे ते मी बरोबर एका लाईननुसार लावून घेतलेले आहे आणि सगळ्यात लास्टला ना एकावरती एक दोन असे कार्डबोर्ड जे आहे ते मी ठेवलेले आहे आणि त्याच्यावरती ना हा झोका ठेवणार आहे. ॲक्च्युली ना सिल्वासाला असताना ना हा मी बाल्कनीमध्ये लावलेला होता, पण इथे ना बाल्कनीमध्ये लावायला ना काही आहेच नाही, म्हणजे त्यांनी काही बनवलेलंच नाही, त्यामुळे झोका इथे लावू शकत नाही. तर हा झोका ना मग आम्ही गेस्ट बेडरूममध्ये ठेवलेला आहे. तर याच झोक्याचं काहीच काम नाही आहे, त्यामुळे मी झोका जो आहे तो एका कॉर्नरला ठेवून दिलेला आहे. आणि यानंतर ना मी या जे कार्डबोर्ड्स आहे याच्यावरती ना बेडशीट्स आहे त्या झाकून घेणार आहे. आणि बेडशीट पण आहे ना मी या पद्धतीने झाकलेलं आहे. खालून जे आहे ना आपल्याला ना त्याला टकल करायचं आहे, म्हणजे खालून आहे ना कार्डबोर्डच्या खाली आपल्याला त्याला टाकायचं आहे, म्हणजे ना ते एकदम ना टेबलसारखं आपल्याला वाटायला पाहिजे. म्हणजे असं वाटणारच नाही तुम्हाला की हा कार्डबोर्ड आहे आणि त्याच्यावरती बेडशीट लावलेली आहे, असं वाटेल की एखादा हा टेबलच आहे. तर त्या पद्धतीने ना मी खाली टक करून घेतलेला आहे आणि हा जो कॉर्नर आहे ना तो सेट झालेला आहे. आणि आता ना मी विहांशचे टॉईज जे आहे ते एकावरती म्हणजे ठेवणार आहे आणि एक कॉर्नर जो आहे तो मी सेट केलेला आहे. आणि हळूहळू सगळे जे टॉईज आहे जे मी सेट केलेला आहे आणि त्यानंतर सॉर्ट आऊट केले जे टॉईज आहे जे तो खेळणार आहे, कामाचे आहे, ते सगळे मी इथे ठेवलेले आहेत. आणि तुम्ही बघू शकता की जागा पण खूप छान मोठी वाटते आणि स्पेशियस वाटते आता रूम. आणि त्यानंतर ना हळूहळू जे आहे ते माझं काम सुरू आहे. तर इथे ना माझ्याकडे ना विहांशचा ना कपड्यांचा बॉक्स होता, तर त्या बॉक्सला ना मी एक कापड गुंडाळून घेतलेला आहे आणि ना इथे मी काय करणार आहे तुम्हाला दाखवते. तर कापड इथे जो आहे तो मी गुंडाळून घेतलेला आहे आणि या ना बॉक्सवरती मी विहांशचे जेवढे पण बुक्स आहे ते सगळे ठेवणार आहे. म्हणजे दिसायला ना थोडंसं अजून छान दिसतं, अट्रॅक्टिव्ह वाटतं, त्यामुळे मग मी इथे अशी आयडिया सुचवलेली. आणि हा कॉर्नर बऱ्यापैकी सेट झालेला आहे आणि टेबल जो आहे हा मी इथेच ठेवलेला आहे. कारण काय होतं ना, हा टेबल आहे ना उंच आहे ना, तर बरंचसं किचनमध्ये काही सामान काढायचं असेल तर टेबलची गरज पडते, म्हणून टेबल मी इथेच या रूममध्ये राहू देणार आहे. आणि तुम्ही बघू शकता विहांश सुट्टा इथे मध्ये मध्ये करतोय, तो काही हेल्प नाही करतोय माझी, फक्त तो त्याचं चालू आहे, नॉटीपणा चालू आहे. आणि इथे ना मी त्या विहांशची जी मॅट आहे ती टाकलेली आहे, म्हणजे ह्या मॅटवरती प्ले मॅटवरती तो खेळतो, तर घाण पण होत नाही प्ले मॅटमध्ये त्या प्ले मॅटमुळे. आणि त्याचा हा टेंट आहे, तर त्या टेंटमध्ये पण तो बराच खेळतो, म्हणजे टेंटमध्ये बसून त्याला काही ब्रेकफास्ट वगैरे काही करायचं असेल ना तर तो टेंटमध्ये बसूनच करतो. आणि हा टेंट ॲक्च्युली हॉलमध्ये होता, पण हॉलमध्ये तो काही इतकं करत नव्हता आणि स्पेस पण जास्त घेत होता, म्हणून मग मी त्याला प्ले रूममध्ये शिफ्ट केलेला. आणि एक कॉर्नर जो आहे तो सेट झालेला आहे. आणि ना मी ना इथे नाशिकला आल्यावरती ना विहांशचे कपडे ठेवायसाठी ना ही ना कपड्यांची राख मागवली होती, काहीतरी 500 रुपीजला मिशोवरून, आणि खूप चांगले निघाली. आणि विहांशचे सगळे मोस्टली जे कपडे आहेत ते सगळे याच्यामध्ये मावलेले आहेत. आणि ना मी या कार्डबोर्डवरती ना माझा एक जुना गाऊन होता, तो गाऊन असा वरून म्हणजे चढवला, म्हणजे जेणेकरून असं वाटायला नाही पाहिजे की तो कार्डबोर्ड आहे म्हणून. तर त्यानंतर ना थोडंसं जे आहे तर कचरा निघालेला होता तो सुद्धा मी इथे क्लीन करून घेते आहे. तर झोका जो होता ना तो अद्दर ठेवलेला होता, तर तो येऊन पडायला नको, त्यामुळे ना इथे स्टीलची जी रॅक होती ना त्या रॅकला मी झोका जो आहे दोरीच्या साहाय्याने बांधून घेतलेला आहे, म्हणजे सेफ्टी पर्पजसाठी की झोका पडायला नको. तर झोक्याला व्यवस्थित बांधून घेतलेला, तर तो आता सेफ झालेला आहे. तर ही जी रॅक आहे या रॅकवरती सुद्धा मी कपडे ठेवणार आहे. तर अशा ना माझ्याकडे बॉक्सेस होते, तर त्या बॉक्सेसमध्ये ना मी विहांशचे जे डेलीचे त्याच्यानंतर स्कूलचे जे कपडे आहेत ते वरतीच ठेवत असते, कारण रॅकची चेन सारखं काढणं बंद करणं त्याने ना चेन खराब होते, त्यामुळे ना मग मी त्याचे जे डेली त्याला जे कपडे लागतात ते सगळे मी अशा बॉक्समध्ये मी बनवलेले आहे त्यामध्ये ठेवते.
आणि इथे या पाळण्यामध्ये झोक्यामध्ये मी विहांशचा टेडी ठेवलेला आहे आणि विहांशकडे ना खूप सारे टेडीज आहे आणि यापैकी ना हार्डली 1 ते 2 टेडी आम्ही तो खूप छोटा होता तेव्हा घेतलेले होते. बाकी सगळे टेडी त्याला गिफ्ट आलेले आहेत आणि कोणी ना कोणी त्याला दिलेले आहेत आणि मोस्टली जे आहे त्याला फर्स्ट बर्थडेला आलेले आहेत. कधी कधी खेळतो म्हणजे त्याच्या मूडनुसार असेल असतं तो खेळतो. तर त्याचे टेडीजसुद्धा मी एका बॉक्समध्ये ठेवून घेतलेले आहेत आणि हा सुद्धा कॉर्नर सेट केलेला आहे. आणि ना थोडीशी छान अशी ओढणी माझ्याकडे होती तर ती ओढणी ॲज अ डेकोरेशन पर्पजसाठी झोक्यावरती टाकून घेतलेली आहे. तर थोडंसं ॲस्थेटिक लुक यायला पाहिजे म्हणून मी इथे अशी ही ओढणी ठेवलेली आहे. तर विहांशची जी रूम आहे ती सेट झालेली आहे आणि आता तुम्ही बघा फायनल लुक. आता म्हण. तर मंडळी कसा वाटला आजचा तुम्हाला किड्स रूम मेकओव्हरचा व्हिडिओ. मला अपेक्षा आहे की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. चॅनलवरती नवीन असाल तर नेहमीप्रमाणे चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि आपण भेटूया अशाच नवीन अशा इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. चलो बाय.